कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? तात्पर्य, आयुष्य खूप सुंदर आहे, एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. मोबाईलला मारते पकडून पोरगा. असं, हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात मंडळी? आय होप सगळे मस्त मजेतच असतात. तर आम्ही निघालेलो आहोत बालाजी टेम्पलला. हो ना कार्तिक? अरे तुम्ही तर बोला काहीतरी. गाडी चालू नका, समोर ट्रक आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर मी अश्विनी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर मंडळी, आम्ही निघालो होतो बालाजी टेम्पलला. हे अचानकच झालेलं आहे आमचं प्लॅन आणि डुगू पण जस्ट झोपूनच उठलेला आहे. तर त्याचा फेस तुम्हाला वाटत असेल की झोपेमध्येच असल्यासारखं. आणि रुचू पण होती, तर त्यामुळे मग कार्तिक म्हणाले की चला आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. आणि रुचू कशी तिकडे गावाला असली की तिला कुठेच बाहेर फिरायला जाता येत नाही. आमच्याकडे आली की मग तिला जाता येते इकडे तिकडे, मग आम्ही घेऊन जातो. तर तिचं पण बघणं होते, म्हणजे कुठले पण प्लेस बघायला होते. नाहीतर खेडेगावात एवढं कुठे कोण जात बसते. तर बहीण असली की आणि मला पण छान वाटते की आपली बहीण आहे, तर तिला पण काहीतरी वेगळे वेगळे प्लेस दाखवायला पाहिजे. तर मस्त असे हे कार्तिकचं प्लॅन होतं. आज त्यांना सुट्टी होती, तर ते मग म्हणाले की चला जाऊयाच आपण कुठेतरी. आणि याचा मोसम पण खूप छान होता. तर मग आम्ही निघालो. आता ते वेळेवरचं प्लॅन पण सक्सेस होतच असते, हे काही असं ठरवून ठेवलेलं नव्हतं. मस्त अशी गाणी ऐकत आम्ही बालाजी टेम्पलला पोहोचलो. आणि तिथला व्ह्यू तर खूपच छान होता, इतकं मस्त होतं ना फ्रेंड्स, खरंच खूपच म्हणजे खूपच भारी वाटलं मला. मी पहिल्यांदाच गेलेली आहे तिथे, तर छान वाटलं मला. आणि मी प्रत्येक जे मोमेंट तुमच्यासोबत शेअर करत असते, तर तुम्ही आता आपली फॅमिली झालेली आहे, तर त्यामुळे मग तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे ना. तर ही कंपनी कुठली आहे? तर जे कोणी वर्ध्याचे लोक असेल बघा तर सांगा बरं कमेंट सेक्शनमध्ये कुठली कंपनी आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा, मज्जा येईल व्हिडिओ बघायला. आणि त्यानंतर जे कोणी चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण ओके, तर फायनली आम्ही मंदिरात पोहोचलेले आहोत. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. पोहोचलो आता बालाजी टेम्पलला. चलो आमचे डुगू महाराज बघा अगोदरच रस्त्याला लागले. हो ना डुगू? आणि इकडे आमच्या मॅडम. इकडे चाललो आम्ही. इकडे ना जाऊ. ते बुई 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 पडते पडते पडते. पकडा पकडा इकडे पकडा. पकडा बरं का. डुगू इकडे ये, आपल्याला इकडे जायचंय बेटा. हे बघ बाबा कुठे गेले. चल ये लवकर. चल जा, बाबाच्या मागे मागे जा. हे आहे बालाजी टेम्पल, वर्ध्यालाच आहे. चल डुगू, काय झालं तुला? चल ना तर समोर समोर पकड माझा हात. ये.
आमचं ना हे अचानकच ठरलं होतं इथे यायचं. इतका काही प्लॅन वगैरे नव्हताच केला की बालाजी मंदिरला जायचं आणि तिथलं दर्शन करायचं, असं काही नव्हतं. तर बघू शकता ना, खूपच छान आहे, नॅचरल असं, एकदम नॅचरल असं वाटत आहे इथे. खूप छान असं एकदम म्हणजे भारी वाटत होतं, म्हणजे सांगू शकत नाही की एकदम नॅचरल सीन वाटत आहे. इथे सगळी झाडे झुडपे आणि इथला गवत वगैरे खूप छान असं नॅचरल वाटत आहे इथे, आणि खूप छान असं फ्रेश माइंड वाटत आहे, एकदम पीसफुल शांतता वाटत आहे. तर इथे तुम्ही नक्की येऊन व्हिजिट देऊ शकता आणि बघू शकता किती छान असा व्ह्यू आहे. तर त्यानंतर आमचे दर्शन वगैरे झालेत. मग कार्तिकला म्हटलं की इथे आपण जरा वेळ तरी बसूया, खूप शांतता आहे आणि अशी शांतता म्हणजे शहरा भागामध्ये अशी शांतता भेटणं खूपच म्हणजे अवघडच आहे. तर मधामध्ये टेम्पल आहे मैत्रिणींनो, अगदी मधामध्ये, आणि आजूबाजूला मस्त अशी ग्रीनरी आहे आणि इतकं छान मंदिर बांधलेलं आहे ना, तर मस्त म्हणजे खूपच छान. इथे जिजासाली मस्त अशा गप्पा मारत बसले होते. त्यानंतर इथे डुगूचं फोटो सेशन सुरू होतं. डुगूलचे बाबा मस्त असे त्याचे फोटोज काढत होते, पण डुगूला काही इंटरेस्टच नाही असं वाटत होतं मला तिथे, कारण ना तो खेळण्यामध्येच गुंग होता, त्याला खूप अशी स्पेस मिळाली होती, तर त्यामुळे तो मस्त खेळत होता. फोटोज तर अजिबात काढूच देत नव्हता. ऑलमोस्ट संध्याकाळ होत आलेली होती, तर मग आम्हाला निघायचंही होतं आता घरी जायला, आणि डीमार्टचं थोडंसं सामानही घ्यायचं होता. इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो. तुम्ही आजचा दिवस कसा एन्जॉय केला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही निघालो आता घरी जायला. खराब पाय तू आम्हाला लावतो. तुला किडनॅप केलं तर कोणाजवळ पण नाही जायचं. तू चला तयार पाय माझ्यासोबत. मम्मी पप्पाकडे जायचं, सगळ्याकडे नाही जायचं, पप्पाला विचारायचं मग जायचं. बाय बाय, आता आम्हाला जायचं आहे. काय तर असं बाय कर बेटा, सगळ्यांना बाय कर. डुगूला ना कोणीही मिळाले की त्यांच्यासोबत मस्त अशी मैत्री करून घेतो आणि मस्त तो बोलत बसतो. इथे पण तसंच मेडिकलची मुलं मुली मिळाले होते, तर त्यांच्यासोबत मस्त अशा गप्पा मारायला बसला होता आणि ना मस्त अशी गाणी ऐकत आम्ही निघालो मग घरी जायला. कसं वाटलं डुगू? छान वाटलं तुला? हे तर कानाला खराब झालं डुगू. तर मैत्रिणींनो, काय झालं होतं, तुम्हाला मेडिकलच्या मुली दिसलेल्या असेल व्हिडिओमध्ये, तर हा ना त्यांच्याशी मस्त गप्पा मारत बसला होता आणि मस्त खेळत होता त्यांच्यासोबत. तर त्यांनी ना याला चॉकलेट दिली होती, तर यांनी ना ती चॉकलेट गप्पनच खाऊन घेतली, म्हणजे कोणाला दाखवली नाही आणि काही नाही, ते रॅपर काढून घेतला आणि चॉकलेट खाऊन घेतली. तर ती चॉकलेट काय झाली होती, त्याच्या गळ्यामध्ये अटकलेली होती, तर ती ना काही निघतच नव्हती. तर कार्तिक खूप घाबरली होती. आता मी पण मेडिकलचीच मुलगी आहे, तर त्यामुळे मला माहिती आहे की कशी ती चॉकलेट काढायची. तर लगेच ना मी ती चॉकलेट काढून घेतली, पण ते म्हणतात ना की नजर हटी तो दुर्घटना घटी, तर ते आमच्या कानालाच खडं झालं. तर असं ना मुलांकडे लक्षच देत राहावं लागते. त्यानंतर आम्ही डीमार्टला पोहोचलोत, मस्त अशी शॉपिंग वगैरे केलीत. तर ना इथे रुचूला आणि डुगूला जास्तच भूक लागलेली वाटते, तर दोघेही इथेच खायला बसले होते बिलिंग काउंटरला. इकडे कार्तिक बिल करत बसले होते. त्यानंतर आमची शॉपिंग वगैरे झालीत आणि आम्ही निघालोत आता घरी जायला. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चटोरे भाई साहब.
त्यानंतर ना इथे कार्तिकनी पण डुगू आणि रुचूची कंपनी जॉईन केली होती आणि काहीतरी बिलबद्दल बोलत बसले होते. जास्तच बिल झाला वाटते, थोडीशी जास्त शॉपिंग केली वाटते, तर त्यामुळे ते बिलबद्दलच बोलत बसले होते, काय काय घेतलं म्हणून. त्यानंतर मी पण यांची कंपनी जॉईन केली. हम लोग चटोरे, ये सब चटोरी कंपनी. तू चटोरा आहे ना डुगू? हे डुगूपासूनच सुरुवात झाली ना, हो की नाही? त्यानंतर निघालो आम्ही फायनली घरी जायला. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी टुमारो.